नमस्कार. 1970च्या दशकामध्ये मुंबईमध्ये जे अंधेरी नावाचं गाव आहे त्याला लागून एके ठिकाणी विश्वास देवस्थळी यांची स्वतःची एक 3 मजली लॅबोरेटरी होती. विश्वास देवस्थळी या लॅबोरेटरीचे मालक होते आणि स्वतः उच्च विद्या विभूषित होते आणि चाकोरीबद्ध नोकरीचा मार्ग सोडून आपल्या मनातली काही गोष्ट साध्य करण्यासाठी आणि आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा वेगळ्या वाटेने जाऊन पुरेपूर उपयोग करण्यासाठी या विश्वास देवस्थळीने या लॅबोरेटरीची म्हणजे प्रयोगशाळेची स्थापना केली होती आणि व्यापारी उद्देशाने. आता व्यापारी उद्देशाने याचा अर्थ तो त्यांचा एक प्रकारचा कारखाना होता आणि या कारखान्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचं उत्पादन केलं जात होतं. आता त्यावेळेला मुंबई, महाराष्ट्र आणि काही वेळेला देशामध्येही ज्या नामवंत फार्मा म्हणजे औषधी कंपन्या होत्या, त्या कंपन्यांचं प्रोटोटाईप करायचं काम जे होतं ते या विश्वास देवस्थळींच्या VDL लॅबोरेटरीमध्ये सातत्याने केलं जात असे. आता फार्मा कंपन्या जेव्हा एखाद्या रोगावर एखादं औषध शोधून काढतात आणि मग ते औषध मानसिक पातळीवर म्हणजे मनाच्या रकान्यावर किंवा मनाच्या अवस्थेमध्ये असताना त्याचे गुणधर्म तपासणं, प्रत्यक्षात ते तयार करणं आणि मग त्याची उपयोगिता सिद्ध करणं या 3 पठडीतल्या पायऱ्यावरून कुठच्याही औषधाला जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जावं लागतं. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट ही आपल्या मानसिकतेमध्ये असते, म्हणजे मनाच्या किंवा विचारांच्या पातळीवर एखादा औषधाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर मग लागणारे सगळे पदार्थ योग्य पद्धतीने एकत्र करून त्याच्यावर वेगवेगळ्या आपल्या मनामध्ये आपण धरलेल्या प्रक्रिया करून त्याचं एक सॅम्पल पहिल्यांदा तयार केलं जातं आणि हे सॅम्पल तयार करण्याचं काम मोठ्या विश्वासाने या फार्मा कंपन्या, ज्याच्यामध्ये सिप्ला होती, फायझर होती, मे अँड बेकर होती, या सगळ्या मोठ्या कंपन्या हे काम या आमच्या विश्वास देवस्थळींना देत असत. विश्वास देवस्थळी आलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे ते पदार्थ एकत्र करून आपल्या 3 मजली लॅबमध्ये असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते तयार झालेलं सॅम्पल, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये प्रोटोटाईप किंवा उगमाचं स्थान असं म्हणतात, ते सॅम्पल या कंपन्यांना परत देत असत आणि मग त्याच्यावर या कंपन्यांतर्फे क्लिनिकल ट्रायल म्हणजे प्रत्यक्ष जीवावर, आधी उंदरावर, माकडावर आणि मग माणसावर प्रयोग केले जात असत आणि त्या प्रयोगातून येणारे निष्कर्ष जर अपेक्षित असतील तर मग ते पदार्थ म्हणजे ते कॉम्पोजिशन, ते औषध या फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणावर बनवून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवत असत. तर अशी ही VDL म्हणजे विश्वास देवस्थळी लॅबोरेटरी त्या काळामध्ये चांगली नावारूपाला आलेली होती. मुंबईमध्ये कोणाकडेही नसतील अशी उच्च दर्जाची उपकरणं या विश्वास देवस्थळींच्या लॅबोरेटरीमध्ये होती आणि 70 ते 75 शास्त्रज्ञ या कॅटेगरीचे लोक त्यांच्याकडे काम करत होते आणि या सर्वावर करडी नजर असे या विश्वास देवस्थळींची. आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करून झाल्यानंतर त्याला शेवटचं परीक्षण जे असे ते करण्याचं काम हे विश्वास देवस्थळी स्वतः करत असत. कारण आपण केलेल्या कामामध्ये रत्तीभर नव्हे तर गुंजभरही चूक असू नये ही त्यांची धारणा होती. कारण ते औषध म्हणून बाहेर जाणार होतं आणि पुढे मागे लाखो लोक आपल्या जीवाच्या काळजीसाठी, शरीराच्या
तंदुरुस्तीसाठी ते औषध म्हणून पोटात घेणार असत. ही सगळी जाणीव या विश्वास देवस्थळींना होते आणि त्यामुळे दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करायची नाही हे धोरण आखूनच त्याने आपल्या या लॅबोरेटरीच्या उभारणीला सुरुवात केली होती आणि पहिल्या दिवसापासून अगदी ती लॅबोरेटरी नावारूपाला येईपर्यंत आणि आल्यानंतरही विश्वास देवस्थळीने लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास वर्षानुवर्ष असा सार्थ ठरवलेला होता. आता या देवस्थळी साहेबांचं कामकाज म्हणजे त्यांच्या एकंदर लॅबोरेटरीचा आवाका जसा वाढायला लागला तसं सुरुवातीला महाराष्ट्रात मग देशांतर्गत प्रवास करणारे हे देवस्थळी साहेब काही वेळेला परदेशातल्या वाऱ्या सुद्धा करायला लागले आणि साहजिकच या नेहमीच्या फिरण्याचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं लॅबोरेटरीमध्ये बसून करड्या नजरेने सगळ्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांना वेळ कमी पडायला लागला आणि मग त्यांनी एक दिवशी आपल्या HR टीमचे जे प्रमुख होते उमेश देशपांडे त्यांना बोलावून सांगितलं की आता माझा हा व्याप माझ्यात इतक्या ताकदीने सांभाळेल असा एक चीफ केमिस्ट आपल्याला घ्यायला हवा आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही आखणी आणि एकंदर प्रक्रिया सुरू करा. आता या उमेश देशपांड्यांनी देवस्थळी साहेबांनी सांगितलेलं सगळं ऐकून घेतलं. त्यांच्या येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या अपेक्षा माहीत करून घेतल्या आणि मग आपली जी HR टीम होती त्यांना हा सगळा गोष्टींचा खुलासेवार करून झाल्यानंतर मग कामाला लागण्यासाठी हिरवा सिग्नल दिलं. यथावकाश मग या कंपनीमध्ये चीफ केमिस्टची गरज आहे आणि त्याच्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत अशा जाहिराती त्यावेळच्या मुंबईच्या महत्वाच्या अशा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या. VDL सारखं नाव असलेली मोठी कंपनी ची केमीसारखी असणारी जागा या जाहिरातीमध्ये दर्शवली गेल्यानंतर त्याच्यावर साहजिकच लोकांच्या उड्या पडल्या आणि शॉर्टलिस्ट करून म्हणजे पहिली चाळणी लावून जवळजवळ 125च्या आसपास यशस्वी उमेदवार या उमेश देशपांड्यांनी निवडून बाजूला काढले. 125 लोकांमधून असे उणे करत गेल्यानंतर शेवटी 2-3 लोक उरले आणि त्यातल्या त्यात ठाण्याला राहणारा रघुनाथ वैद्य नावाचा एक जो कॅन्डिडेट त्यांच्याकडे अर्ज करून आलेला होता. आधीच्या सगळ्या चाचण्यामध्ये तो यशस्वी झालेला होता. तोच बहुतेक आपल्या कामाला अतिशय योग्य आणि लायक आहे असं देशपांडे साहेबांचं मत बनत गेलं. आता रघुनाथ वैद्य हा दिसायला उंचपुरा म्हणजे 6 फुटाच्या आसपासची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, अतिशय भेदक डोळे आणि हुशारीची चमक दाखवतील असं एकंदर व्यक्तिमत्व होतं. या वैद्यांनी UDCT सारख्या नामवंत संस्थेमधून आपलं सुरुवातीचं केमिकलचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नंतर फार्मा केमिस्ट्री नावाची केमिस्ट्रीची जी एक ब्रँच आहे त्याच्यामधलं उच्च शिक्षण घेण्यासाठी हे रघुनाथ वैद्य स्वीडनला गेले होते. तिथे 3 वर्षाचा तो अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून परत भारतामध्ये आले होते आणि भारतातल्या त्यावेळच्या सिप्ला नावाच्या एका ख्यातनाम औषधी कंपनीमध्ये त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. अंगची हुशारी, मेहनतीची तयारी आणि देवाने दिलेली बुद्धिमत्ता या भांडवलाच्या जोरावर या रघुनाथ वैद्याने त्या सिप्ला कंपनीमध्ये आपलं स्थान आधी बळकट केलं होतं. मग लोकांचं लक्ष आकर्षित करून घेतलं होतं आणि पुढच्या 7-8 वर्षामध्ये एखादी जबाबदारी सोपवावी तर या रघुनाथ वैद्यांकडे सोपवावी असं कंपनीचं जे संचालक मंडळ होतं त्यांना वाटायला लागलेलं होतं.
आता चीफ केमिस्ट साठी नोकरी मिळणार आहे, VDL सारखी कंपनी आहे, यासाठी हे सगळं जाहिरातीमधलं वर्णन बघून या रघुनाथ वैद्याने देवस्थळी साहेबांच्या या कंपनीमध्ये अर्ज केला होता आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या सगळ्या चाचण्या पार करून देशपांडे साहेबांच्या पुढे एक आश्वासक चेहरा घेऊन हा रघुनाथ वैद्य उभा ठाकला होता. आता शेवटचा हात फिरवावा म्हणून शेवटची मुलाखत किंवा शेवटची चाळणी म्हणून आपल्या डोळ्याखालून या रघुनाथ वैद्याला परत एकदा घालावं या उद्देशाने एके दिवशी सकाळी 11 वाजता या उमेश देशपांड्याने या रघुनाथ वैद्यांना फायनल इंटरव्ह्यूसाठी आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं होतं. मग सुरुवातीला चाचणी प्रश्न, मग अवघड प्रश्न, मग केमिस्ट्री मधले प्रश्न, मग बाजूच्या वातावरणाबद्दलचे प्रश्न, आतापर्यंतच्या अनुभवावरचे प्रश्न, असे सगळे प्रश्न विचारून जाता जाता संध्याकाळी 4:15 वाजले. तेव्हा आपण आपला खुंटा पुरेसा हळवून बळकट केलेला आहे अशी खात्री या HR मध्ये चीफ असणाऱ्या देशपांडे साहेबांना वाटले आणि मग स्वतःच्याच पाठीवर एक थाप मारून भले शाबास अशी स्वतःला शाबासकी देऊन या देशपांडे साहेबांनी मग टेलिफोनवरून आपल्या केबिनमध्ये काम करणाऱ्या विश्वास देवस्थळींकडे संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की साहेब, आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा एक उमेदवार आपल्याला लाभला आहे. तो ठाण्याचा राहणारा आहे, रघुनाथ वैद्य असं नाव आहे आणि मला तर बुवा तो पक्का पटलेला आहे. साहजिकच देशपांड्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे या देवस्थळी साहेबांनी म्हणजे मालकांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही केलेली निवड बहुतेक मलाही पसंत पडेलच, पण त्याला जर वेळ असेल तर आता माझ्याकडे 10 मिनिटं घेऊन या आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला हा निर्णय आपल्याला फायनल करता येईल. देवस्थळी साहेबांबरोबर एवढं बोलणं पूर्ण झाल्यानंतर स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आणत समोर बसलेल्या रघुनाथ वैद्यांना या देशपांडे साहेबांनी सांगितलं की आता 5-10 मिनिटांमध्ये आपण आपल्या कंपनीचे मालक आणि सर्वेसर्वा असलेल्या देवस्थळी सरांना भेटायला जाऊ आणि मग तो निर्णय जे सांगतील तो आपल्या दृष्टीने शेवटचा म्हणजे फायनल असेल. रघुनाथ वैद्यांनी मग थोडंसं वॉशरूममध्ये जाऊन आपलं तोंड धुवून घेतलं, केस सारखे केले, कुठे शर्टावरती निर्या पडल्या त्या जरा झटकून घेतल्या आणि पुन्हा एकदा देवस्थळी साहेबांना सर्वार्थाने भेटायला हे रघुनाथ वैद्य तयार झाले आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये देशपांडे साहेब या रघुनाथ वैद्यांना घेऊन देवस्थळी सरांच्या केबिन मध्ये आले. आता सुरुवातीला ओळख देण्याचं जे औपचारिक काम होतं ते देशपांडे साहेबांनी केलं आणि मग तिथून ते बाहेर निघून गेले. देवस्थळी साहेबांनी अतिशय मोकळ्या आवाजामध्ये मोकळ्या मनाने मग या रघुनाथ वैद्यांबरोबर संवाद साधायला सुरुवात केली. तेवढ्यात चहा आला. चहा म्हणजे तो त्यांच्या पद्धतीचा साहेबी चहा होता. चहा ट्रेमध्ये होता. त्याच्या शेजारी एका वाटीमध्ये साखर होती, त्यात चमचा ठेवलेला होता. चहा आल्याबरोबर मग देवस्थळी सरांनी या रघुनाथ वैद्यांना खूण केली की आपलं बोलणं असं चालू ठेवूया, पण हा चहा घ्यायला काही हरकत नाही. मग या रघुनाथ वैद्याने आपल्या अंदाजाने 3 चमचे साखर आपल्या चहामध्ये टाकली. तो व्यवस्थित ढवळला आणि त्याचे घुटके घ्यायला सुरुवात केली.
दरम्यानच्या काळामध्ये देवस्थळी साहेबांबरोबर त्यांचा सुरू असलेला संवाद तसाच सुरू होता. देवस्थळी साहेबांनी मग आधी कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी, आतापर्यंत मिळालेला सगळा अनुभव याची एक सखोल अशी चर्चा या समोर बसलेल्या रघुनाथ वैद्यांबरोबर सुरू केली. पण त्या चर्चेचा नूर अतिशय मनमोकळा ठेवण्यामध्ये या विश्वास देवस्थळींना यश आलेलं होतं. संध्याकाळी 7:30 वाजले तेव्हा मग आजची आता मुलाखत आटोपती घ्यावी या हेतूने देवस्थळी साहेबांनी उठता उठता समोर बसलेल्या या रघुनाथ वैद्यांना विचारलं की काय हो, तुम्ही गाडी चालवता का? म्हणजे 4 चाकी गाडीचं ड्रायव्हिंग तुम्हाला येतं का? तर या रघुनाथ वैद्यांनी सांगितलं की साहेब, वयाच्या 20-21व्या वर्षापासून मी गाडी चालवतो आहे. त्यावर मग या मालक साहेबांनी या रघुनाथ वैद्यांना विचारलं की आपण मुलुंडला राहता, मग तिथून आता अंधेरीपर्यंत आपण आपली गाडी घेऊन आला आहात का? त्यावर रघुनाथ वैद्यांनी सांगितलं की नाही, आज मी टॅक्सीने आलो होतो आणि आता परत मी सुद्धा टॅक्सीने जाणार आहे. त्याच्यानंतर मग या साहेबांनी सांगितलं की तसं असेल तर आज तुम्ही मला माझ्या घरी सोडता का? आणि मग तिथून तुम्ही दुसरी टॅक्सी पकडून आपल्या घरी निघून जा. रघुनाथ वैद्यांना ही एक मोठी संधी वाटली. आपलं असलेलं ड्रायव्हिंगचं स्किलही दाखवण्याची एक संधी सोडायची नाही असं रघुनाथ वैद्यांनी पटकन ठरवलं. आणि मग ते देवस्थळींना म्हणाले की काही हरकत नाही साहेब, मी तुम्हाला सोडतो आणि मग माझ्या घरी जातो. एवढं बोलणं झाल्यावर आपल्या टेबलाच्या ड्रॉवर मधून गाडीच्या किल्ल्या काढून या देवस्थळी साहेबांनी रघुनाथ वैद्यांकडे दिल्या आणि मग थोडीशी आवरावर करून दोघेही त्या केबिनच्या बाहेर पडले. खाली पार्किंग लॉट पुष्कळसा रिकामा होता, कारण पुष्कळसे त्या ठिकाणी काम करणारे लोक घरी निघून गेलेले होते. त्या पार्किंग लॉटमध्ये फक्त देवस्थळी साहेबांची गाडी उभी होती आणि त्या पार्किंगची साफसफाई करणारे 2-3 कामगार तिथे सफाईचं काम मनापासून करत होते. आता गाडीच्या चाव्या तर केबिनमध्येच हातामध्ये आलेल्या होत्या. मग या रघुनाथ वैद्यांनी मोठ्या सफाईने जाऊन त्या गाडीची चावी लावून गाडीचं दार उघडलं. आता आपण मागे बसल्यावर या रघुनाथ वैद्यांना ड्रायव्हरची भावना होऊ नये म्हणून त्या दिवशी देवस्थळी साहेब सुद्धा या ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर येऊन बसले. दार बंद झाल्यावर मोठ्या आत्मविश्वासाने या रघुनाथ वैद्यांनी किल्ली लावून गाडी सुरू केली. सरकन ती गाडी मागे घेतली आणि मग पुन्हा फॉरवर्डचा रिव्हर्स टाकून झटकन पुढच्या 1-1.5 मिनिटामध्ये त्या कंपनीच्या गेटपर्यंत गाडी आली. तिथून रस्त्यावरचा अंदाज घेऊन गेटमधून गाडी रस्त्याला लागली आणि अतिशय आत्मविश्वासाने आणि तितक्याच सफाईने रघुनाथ वैद्य गाडी चालवण्यामध्ये एक प्रकारची तंद्री लागल्यासारखं झालं. आता थोडासा वेळ गेल्यानंतर गाडी एका थोड्याशा सुसाट पण निर्मनुष्य अशा रस्त्यावरती आली आणि तेवढ्यामध्ये या गाडीच्या समोर डाव्या बाजूने एक फुटबॉल येऊन रस्त्यावर पडला. आलेला फुटबॉल बघून या रघुनाथ वैद्यांनी आपली गाडी थोडीशी हळू केली. दरम्यानच्या काळात तो आलेला फुटबॉल या गाडीच्या समोरच रस्त्यावर टप्पा घेऊन उजव्या बाजूला निघून गेला आणि फुटबॉल पार झाल्याबरोबर या रघुनाथ वैद्यांनी परत आपल्या गाडीचा वेग वाढवला आणि पुढच्या 10-12 मिनिटांमध्ये रघुनाथ देवस्थळी साहेबांचं घर गाठलं.
दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. देवस्थळी साहेब आपल्या घरी वर निघून गेले आणि बाहेर येऊन दुसरी एक टॅक्सी पकडून हे रघुनाथ वैद्य आपल्या घरी गेले. आता देशपांडे साहेब ज्यांनी आज रघुनाथ वैद्यांना देवस्थळी साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचवलं होतं, त्याने रात्री 9-9:30च्या सुमारास आपल्या घरातून देवस्थळी साहेबांना फोन केला आणि जुजबी विचारणा केली की काय हो, आजचा मी पास केलेला कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार म्हणजे रघुनाथ वैद्य आपल्याला कसे वाटले. त्यावर अतिशय थंड आवाजामध्ये या विश्वास देवस्थळीने फोनवर असलेल्या उमेश देशपांड्यांना सांगितलं की तो अनुमान आणि अंदाज फारच लावतो आणि त्यामुळे हा कॅन्डिडेट आपल्याला नको. तुम्ही उद्यापासून दुसरा कॅन्डिडेट बघायला सुरुवात करा. अतिशय अनपेक्षित असणारे हे उद्गार किंवा म्हणणं देशपांडे साहेबांना खालून वरून हादरवून गेलं. ओके साहेब एवढं जेमतेम म्हणून देशपांड्यांनी आपला फोन रिसिव्हर जो होता तो जागेवर ठेवून दिला. रात्रभर देशपांड्यांच्या मनामध्ये होतं की अशी कुठची मोठी चूक आपण या रघुनाथ वैद्यानं सिलेक्ट करण्यामध्ये केली की आपल्या साहेबांनी त्याला नकार घंटा वाजवून नाकारलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा प्रोसेस सुरू करून नवीन उमेदवार शोधायला सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी आपलं ऑफिस गाठल्यानंतर या देशपांडे साहेबांच्या उतावळेपणाचा किंवा उत्सुकतेचा कडेलोट होण्याची वेळ आली होती. कारण आपण पास केलेला कॅन्डिडेट या देवस्थळी साहेबांनी नक्की का नाकारला हे जाणून घेणं त्यांना अतिशय महत्वाचं वाटत होतं. देवस्थळी साहेब आपल्या ऑफिसमध्ये आल्याचं, ते केबिन मध्ये गेल्याचं आणि केबिन मध्ये जाऊन थोडा वेळ स्थिरस्थावर झाल्याचं पुढच्या काही वेळामध्ये देशपांडे साहेबांना जाणवलं आणि मग ते थोडीशी हिम्मत करून आपल्या मनामध्ये उचंबळणारे अनेकानेक प्रश्न घेऊन या देवस्थळी साहेबांच्या केबिन मध्ये दाखल झाले. आता साहेब असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारता येईना, पण आडवळणाने काही बोलून या देशपांडे साहेबांनी आपल्या मनामध्ये जी चलबिचल आणि प्रश्नांचं काहूर माजलेलं होतं ते नेमक्या शब्दामध्ये देवस्थळी साहेबांपर्यंत पोहोचवलं की अनेकानेक चाळण्या लावून मी रघुनाथ वैद्य नावाचा जो कॅन्डिडेट पास केलेला होता त्याला आपण का नकार देता. आता देशपांडे साहेब आडवळणाने जे बोलत होते त्याचा मतितार्थ किंवा देशपांडे साहेबांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उमटत आहेत त्याचे योग्य जाणीव देवस्थळी साहेबांना पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये झाली आणि मग देवस्थळी साहेबांनी समोर उभ्या असलेल्या देशपांड्यांना समोरच्या खुर्चीमध्ये बसायचा इशारा केला. देशपांडे साहेब खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर मग देवस्थळी साहेबांनी आपल्या धीर गंभीर म्हणाव्या अशा आवाजामध्ये सांगायला सुरुवात केली की बाकीच्या सगळ्या गोष्टी या रघुनाथ वैद्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा आहेत याबद्दल काही संशय नाही, पण देशपांडे साहेब हा रघुनाथ वैद्य फार अनुमान लावतो आणि फार अंदाजावर याची भिस्त असते. आता आपण हे जे काही बोललेलो आहोत त्याचा या देशपांड्यांना थांग पत्ता लागलेला नाही हे जाणवल्यावर मग थोडस अधिक मोकळं होत देवस्थळी साहेबांनी सांगायला सुरुवात केली की हे बघा, आपण इथे जे काम करतो ते कुठच्याही पूर्वानुमानाशिवाय कुठच्याही आपल्या अंदाजाशिवाय करणं फार गरजेचं आहे.
आणि नेमकी हीच बाब किंवा नेमक्या याच बाबीमध्ये रघुनाथ वैद्य मला थोडा कमकुवत वाटला. ते म्हणाले की देशपांडे साहेब, आपण त्या रघुनाथ वैद्यांना माझ्या समोर सोडून नंतर केबिनच्या बाहेर निघून गेलात. मी कुटुंबापासून सुरुवात करून हळूहळू त्याचं अंतरंग जाणून घ्यायला सुरुवात केली. मध्ये चहा आला आणि चहा पिताना मी एक गोष्ट याची पाहिली की याने पटापटा 3 चमचे साखर टाकून चमच्याने ढवळून तो चहा ढोसायला सुरुवात केली. आता त्याच्यानंतर आम्ही थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं केलं आणि उठताना किंवा केबिन मधून घरी निघून जाताना मी त्यांना सहज विचारलं की तुम्हाला ड्रायव्हिंग येतं का? ते हो म्हणाले. मी माझ्या गाडीची चावी त्यांच्या ताब्यामध्ये दिली. आम्ही दोघं पार्किंग लॉट मध्ये गेलो. ते आधी बसले. मी शेजारचं दार उघडून त्यांच्या शेजारी बसलो. गाडीची दोन्ही दारं बंद झाले आणि साईड मिरर मध्ये अजिबात न बघता आपल्या मागच्या गाडीच्या परिस्थितीचा अजिबात अंदाज न घेता या रघुनाथ वैद्याने रिव्हर्स गिअर टाकून सरकन गाडी मागे घेतली. मग पुढचा गिअर टाकून पटकन पुढे घेतले आणि आम्ही गेटापर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने जात असताना रस्त्यावरती मध्येच एक डाव्या बाजूने येऊन फुटबॉल पडला. या रघुनाथ वैद्यांनी गाडी हळू केली आणि तो फुटबॉल दुसऱ्या बाजूला निघून गेल्यानंतर परत गाडी जोरात दौडून मला माझ्या घरी नेऊन सोडलं. आता जेव्हा केव्हा या 3 गोष्टी मी या रघुनाथ वैद्यांच्या पाहिल्या आणि त्याच्यावरून मी एका निर्णयाप्रत आलो आहे की हा माणूस अंदाज आणि अनुमान याच्यावर फारच भिस्त ठेवतो. आता समोर आलेल्या चहामध्ये साखर आहे की नाही, नसल्यास आपल्याला किती लागते, हे खरं तर चहाचा एक घोट घेऊन त्याने निश्चित करायला पाहिजे होतं. कदाचित त्याला हव्या असलेल्या प्रमाणामध्ये आधीच चहा मध्ये साखर असण्याची शक्यता होती, पण याने साखर शेजारी दिलेली आहे म्हणजे चहामध्ये साखर अजिबातच नाही असं अनुमान लावून 3 चमचे साखर घेऊन आपल्या घशाखाली तो चहा उतरवला होता. दुसऱ्या वेळेला साईड मिरर दिलेले असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ मागे कोणीही आत्ता नसेल असं अनुमान काढून याने पटकन गाडी मागे घेतली. त्यावेळेला आपल्या सफाई कर्मचारी जे 2-3 त्या आवारामध्ये काम करत होते त्याच्यापैकी एखादा नेमका गाडीच्या मागे असण्याची शक्यता निश्चित होती. पण याने कुठचीही खात्री न करता आधी म्हणजे गाडीमध्ये बसताना हे सफाई कर्मचारी लांब आहेत हे ध्यानात घेऊन आता ते जवळ गाडीच्या येणारच नाहीत असं अनुमान मांडून गाडी पटकन मागे घेतली आणि मग पुढे नेली. आणि जेव्हा आमच्या धावणाऱ्या गाडी समोर डाव्या बाजूने पटकन येऊन फुटबॉल समोर रस्त्यावर पडला तेव्हा याने गाडी हळू केली आणि फुटबॉल गेल्यावर परत दौडवली. आतापर्यंत माझं आयुष्यातलं एकंदर गणित असं सांगतं की एखादा बॉल जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा 100तल्या 99 वेळा त्याच्या मागे धावणारं मूलही रस्त्यावर येतं आणि त्या मुलाला लक्ष फक्त त्या बॉलकडे असतं. तेव्हा
आता हा फुटबॉल येऊन पडला आणि फुटबॉल आपल्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर म्हणजे उजव्या बाजूला निघून गेला. आता आपल्याला गाडीचा वेग वाढवण्याला काही हरकत नाही असं अनुमान या रघुनाथ वैद्यांनी काढलं आणि गाडी पळवली. समजा त्याच वेळेला त्या बॉलच्या पाठीमागे धावत येणारं मूल असतं तर एखाद्या अनावस्था प्रसंगाला आम्हाला दोघांनाही सामोरं जावं लागलं असतं. देशपांडे साहेब, तुम्ही जाणता की मोठ्या कंपन्यांसाठी प्रोटोटाइप म्हणजे औषधाची पहिली निर्मिती आपण करत असतो. जगात जिथे जिथे जे जे उपकरण आपल्याला लागणार आहे ते आपण भला मोठा खर्च करून आपल्या लॅबोरेटरीमध्ये आणलेलं आहे. कारण शक्यतो आपल्या अंदाजावर किंवा अनुमानावर इथे कोणतंही काम होऊ नये ही माझी एक आंतरिक इच्छा आहे. जेव्हा आपल्याला ऑप्शन किंवा साधनं उपलब्ध असतात, ती साधनं उपलब्ध असूनही बाजूला सारून केवळ आपल्या अनुमानावर, आपल्या अनुभवावर आणि आपल्या विश्वासावर एखादं काम डोळ्याला पट्टी बांधल्याप्रमाणे करणं हे आपल्या एकंदर संस्थेच्या आतापर्यंत आपण कमावलेल्या लौकिकाला आणि विश्वासाला घातक आहे असं माझं मत या रघुनाथ वैद्यांबद्दल झालं. आणि म्हणून काल रात्रीच मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा रघुनाथ वैद्य आपल्याकडे आपल्याला नेमून घेता येणार नाही. तुम्ही पुढच्या उमेदवारांची चाळणी चाचपणी तुमच्या पद्धतीप्रमाणे लवकर सुरू करा. आयुष्यामध्ये केवळ एखाद्या कामामध्ये ते काम सातत्याने केल्यावर जी सफाई आपल्या अंगामध्ये येते ते काम आपल्याला अंगवळणी पडलेलं असतं. पण जेव्हा जबाबदारीने काम करायचं असतं तेव्हा आपला अनुभव, आपला अंदाज आणि बऱ्याच वेळेला असणारं आपलं अनुमान बाजूला ठेवावं लागतं. आणि देवस्थळी साहेबांनी जे सांगितलं की जेव्हा एखाद्या गोष्टीची खातरजमा करून घेण्यासाठी आपल्याकडे साधनं उपलब्ध नसतात तेव्हा निश्चितपणे अनुमान आणि अंदाज याचा आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं. पण खात्री करण्यासारखी साधनं उपलब्ध असताना आजच्या जगामध्ये अनुमान आणि अंदाज यावर विसंबून राहणं जसं रघुनाथ वैद्यांना एका प्रकारे धोकादायक ठरलं तसंच आपल्यालाही ठरू शकतं.